रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत सकाळपासूनच मतदारसंघात फिरून आढावा घेत आहेत। स्वतः विनायक राऊत आपल्या सोबत आहेत। कशा पद्धतीचं वातावरण आहे? वातावरण तर खूपच सकारात्मक आहे। मतदान केंद्रावर भेटी देत असताना तिथल्या अडीअडचणी काय आहेत का जाणून घेत असतानाच तिथल्या मतदारांच्या चेहऱ्यावरचा दिसणारा आनंद आणि आपला माणूस म्हणून विनायक राऊतच्या प्रती असलेली त्यांची आपुलकी मला त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती आणि त्यामुळे मी निश्चिंत आहे कोणत्या परिस्थितीमध्ये मशाल रूपी आशीर्वाद मला ह्या निवडणुकीतून भरभरून मिळतील अशी मला खात्री आहे। तुम्ही सकाळपासूनच मतदारसंघात फिरता आहे, तो वातावरण कसं आहे? वातावरण तर मशाल चिन्हाला सकारात्मकच आहे। काही वेळापूर्वीच असं समजलं की महायुतीकडनं आग्रही असलेले उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत सकाळपासूनच मतदारसंघात फिरत आहेत आणि आढावा घेत आहेत। स्वतः विनायक राऊत आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही सकाळपासूनच मतदारसंघात फिरतायत, कशा पद्धतीचं वातावरण? मतदारसंघातील मतदारांचं वातावरण मशाल रूपी आनंदाचं आहे आणि नक्कीच अनेक मतदान केंद्रांना मी भेट दिलेली आहे। तिथल्या काय समस्या असतील, अडचणी असतील तर जाणून घेतलेल्या आहेत मतदान प्रक्रियेतली। परंतु केंद्रावर आलेल्या मतदारांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, उत्साह आहे। विनायक राऊत हा आपला माणूस आहे, त्याला आशीर्वाद द्यायलाच पाहिजे असं त्यांच्या मनातून वाटतंय असं मला जाणवलं आणि नक्कीच मला खात्री आहे कोणत्या परिस्थितीमध्ये प्रचंड मताधिक्याने मशाल रूपी मतदान यावेळेला होईल आणि विनायक राऊतला ते विजयी करतील। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल आहेत, याकडे तुम्ही कसं पाहता? किरण सामंत एक लढाऊ नेते आहेत, ते कोणाच्या धमकीला घाबरणारे नाहीत, पण ज्या अर्थी ते नॉट रिचेबल झालेले आहेत त्या अर्थी ही जी एक घाणेरडी विकृती या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने उभी केलेली आहे त्याच्या दमदाटीला किरण सामंत घाबरणारे नाही आहेत। पण माझ्या माहितीप्रमाणे काल रत्नागिरीतलाच एका शिंदे गटाच्या नेत्याला नारायण राणेने दमदाटी केल्याचे माझ्या कानावर आहेत। ते घाबरले असतील, पण किरण भैया घाबरणारे माणूस नाही आहेत। ते ज्या अर्थी गप्प बसले आहेत त्या अर्थी त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून जावं त्यांचा इशारा काय असेल तो। राणे दमदाटी करतात असं तुमचा थेट आरोप आहे? राणेंची दादागिरी राणेंचा दहशतवाद ह्या निवडणुकीमध्ये पण आहे। आता काल रात्रीसुद्धा कणकवली तालुक्यातील नाटळगावी त्यांच्या गुंडाने एका प्रामाणिक आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आणि नारायण राणे यांनी सुद्धा काही जणांना दमदाटीची भाषा केली असंही माझ्या कानावर आहे। तुम्ही मतदारसंघात फिरताय सकाळपासून, मतदान कशा पद्धतीने आणि टक्केवारी पाहता तुम्हाला काय वाटतंय? कोणत्या परिस्थितीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल, पण आता या उन्हाचा तडाखा खूप असल्यामुळे आता थोडं थांबेल। मतदान केंद्रावर खूप मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, त्याच संदर्भात सुद्धा मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केलेली आहे की मतदारांना कोणता त्रास होणार नाही याची दक्षता घ्या आणि मतदानाचं जरा स्पीड वाढवा। किती मताने विजयी व्हाल असं? 2.5 लाखाचं तर आहेच टक्का, म्हणजे पक्का आकडा, त्यामध्ये कमी नाही होणार। तर हे होते विनायक राऊत यांनी असं म्हटलंय की मोठ्या मताधिक्याने आपला विजय होईल, मात्र भाजपने या मतदारसंघात विकृती उभी केली आहे, त्याचा पराभव होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।